चला तर मित्रांनो, आज करू आलू पालक। इथे कढई ठेवली आहे, मी तेल तापलेलं आहे। आता टाकते लसूण। लसूण जरासं करपूस करून घ्यायचं आपल्याला। तर बघू शकता लसूण जरा करपूस करून घेतले मी। आता टाकते हिरवी मिरची। आता टाकते कांदे। चला कांदे थोडे परतून घ्यायचे 2 सेकंद। चला तर मित्रांनो, ते कांदे झालेत। आता टाकते बटाटे। 5 मिनटं स्लो गॅसवरती पण बटाटे शिजवून घेऊया। चला तर मित्रांनो, इथे बटाटे शिजले आहेत। आता टाकते थोडीशी हळद। मिक्स करते। चला तर आता टाकते पालक इथे चिरून घेतले मी स्वच्छ धुवून। चला तर मिक्स करून घेते। मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं आपल्याला पालक शिजल्यानंतर, कारण पालकमध्ये ऑलरेडी मीठ असते, मग जास्त होऊन जाणार मीठ। पालक शिजल्यानंतर वरून थोडंसं टाकूया। चला तर मित्रांनो, इथे बघू शकता पालक जरा पाणी सोडले पालकाने। आता थोडंसं मीठ टाकते वरतून। अगदी कमी टाकायचं आपल्याला, पालकमध्ये ऑलरेडी मीठ असते, सामावून टाकायचं आहे। चला तर मिक्स करून घेते। तर 1-5 मिनटात भाजी सुकेल, मग आपली आलू पालक रेडी। असं लसूण भरपूर टाकून बटाटे आणि पालकची भाजी तुम्ही केलात ना, न खाणारेसुद्धा आवडीने खातील, एवढीच चवीची लागते ही भाजी। नक्कीच ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मित्रांनो, ते बघू शकता आपलं लसूणी पालक रेडी आहे, अगदी सोप्या पद्धतीत। तुम्ही नक्की ट्राय कराल, तुम्हाला तो सगळ्यांना खूप आवडेल। आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त। आणि प्लीज शेअर करा पुढे।